बातम्या सविस्तर. सुरुवातीला बातमी येते नागपूरमधनं. 2 सप्टेंबरचा मराठा आरक्षणाचा जी.आर रद्द करावा या मागणीकरता नागपूरमध्ये ओबीसींचा भव्य मोर्चा निघालाय. यावेळी विजय वडेट्टीवारांनी सरकारला थेट इशारा दिला. मराठा समाजाला मुंबई जाम केली, मात्र जी.आर रद्द न झाल्यास आम्ही मुंबईसह ठाणे पुणेही जाम करू असा इशाराही वडेट्टीवारांनी दिलेला आहे. तर सरकारने हा जी.आर काढून ओबीसींमधील 324 जातींवर अन्याय केलाय असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केलाय. मला वाटतं महायुती सरकारला आता होश येईल आणि हेही सांगतो, जर हा जी.आर रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक त्यांनी मुंबई जाम केली, आम्ही मुंबईसह पुरा पुणे पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटणार नाही हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आहे. पाप तुम्ही करणार आणि भोट आम्ही दुसऱ्याकडे कसं दाखवायचं काम आहे तुम्ही दाखवा. आणि हे यासाठी आपल्याला लढावं लागेल, कारण तो जरांगेच्या पाठीमागे जरांगेच्या दबावात हे सरकार सुटलं आहे, कमरेपासून वाकलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा उद्ध्वस्त करणारा जी.आर काढला आहे. आणि या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे. मनोज जरांगेजी, विजय वडेट्टीवार काय म्हणालेत आपण ऐकलं असेल. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर मुंबई जाम केली तर आम्ही ठाणे पुणे सगळं काही जाम करून टाकू आणि सरकार जरांगेंच्या दबावापुढे झुकलंय असं म्हणतात. नाही, त्यांचं दोघांचं काम झालंय. आता त्यांच्या कामापुरतं झालंय, भाजपात प्रवेश करण्यापुरतं काम झालंय त्यांचं. आता त्यांना आता काँग्रेस संपायचा जो विडा उचलला होता तो पूर्ण झाला त्यांचा आता, कारण त्यांना काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा तिथं साथ दिली नाही. मी सांगितलं होतं की ओबीसीचा मोर्चा नाहीच आहे, हा काँग्रेसचा मोर्चा आहे आणि त्याच्यात यांना ओबीसीचं देणं घेणंच नाही. आत्ताच कसं का ओबीसी आठवले यांना. गोरगरीब ओबीसींचं म्हणणं आहे मराठ्यांचं गॅजेटियर ही सरकारी नोंदी आहेत, मराठ्यांच्या नोंदी सापडल्या दिल्या पाहिजे. आपल्या लोकांनी का विरोध करायचा आपल्या नेत्यांनी विनाकारण. पण हे काय झालं, आता छगन भुजबळच्या आहारी गेले दादासाहेब हे लोक. छगन भुजबळच्या आहारी गेल्यामुळं हे स्वतःचा चांगली प्रतिमा काँग्रेसमध्ये होती यांनी ती संपून घ्यायला लागले. यांना मराठा समाज मानत होता तेही संपून घ्यायला लागले आणि यांना काय, यांना आकर्ष आहे बघा, खूप द्वेष आहे मराठ्यांचा. मराठ्यांनी लढून मिळवलंय तरी यांना ते खपत नाही. अहो तुम्ही एवढे जर ओबीसीचे नेते तर आता ह्या एका वर्षात 100 जाती घातल्यात आरक्षणात, काय विरोध नाही केला तुम्ही सगळ्यांनी आमच्या ओबीसीत येऊ नका म्हणून. म्हणजे मराठ्यांचाच यांना तिटकारा आहे, मराठाच यांना नकोय, मराठ्यांचेच पोरं संपले पाहिजेत. त्याच्यामुळे आशेने नेता मोठा होत नसतो. छगन भुजबळच्या नादी जे लागणार आहेत ना ते लोक असेच संपवणार आहेत. त्यांना मराठी संपवणार आणि ओबीसी पण संपवणार आहेत. काही कामाचे नाही ते ओबीसीच्या. काय मुंबई जाम करतो इथं, मराठी कशासाठी जाम करावं की ओबीसीच्या एखाद्या हक्कासाठी, कशासाठी आरक्षण देऊ नका म्हणून मराठ्यांच्या विरोधात. ही कोणची नियती. जरांगेजी, त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्हाला थोडंसं मी थांबवतो, त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाहीये, मात्र कोणत्याही परीक्षेत हे आरक्षण रद्द झालं पाहिजे कारण ओबीसींचं यामध्ये नुकसान होते असं त्यांचं म्हणणं आहे. दादासाहेब तुम्ही आत्ता आलात आरक्षणात म्हणा, आम्ही 150 वर्षाच्या नोंदी आहेत. आधी कोण हे गोरगरीब ओबीसीला कळतंय, तुम्ही नेते असून तुम्हाला कसं काय कळत नाहीत. इतकं छगन भुजबळच्या आहारी जाऊन आपलं राजकीय करिअर खराब करू नये ह्या मताचे आम्ही. राहुल गांधींचा पक्ष संपवायचा ही विडा यांना उचललेला आहे ह्या माणसानं. याला काही देणं घेणं नाही ओबीसीचं कोणाचं. छगन भुजबळच्या आहारी जो नेता जाईल तो संपणार आहे, 100% संपणार आहे. त्याच्या नादी लागू नाही, कारण आमच्या हक्काच्या नोंदीत आमची गोरगरीब ओबीसींना विनंती आहे की जर ही ओबीसीचा नेता आहे तर ओबीसी आरक्षणात खूप जाती घातल्या. बरं, मला एका प्रश्नाचं उत्तर दे म्हणा, याला किती टक्के आरक्षण होतं? 32% ओबीसीला. 32% ते 27% आलं. का कमी होऊ दिलं रे तुम्ही? 27% ते 19% आलं. का रे ओबीसीचे नेते आहेत ना तुम्ही, छगन भुजबळ, तुम्ही का कमी होऊ दिलं? नुसतं मराठ्यांची तर तुमचं इतकं पोट दुखायला लागलं. आम्ही तुमच्या आधी ओबीसीत आहेत, आम्ही घेणार आहेत. तुम्ही विरोध केला तरी आम्हाला मिळणार आहे, नाही केला तरी मिळणार आहे. गोरगरीब ओबीसीला हे कळतंय की ते मराठ्यांच्या नोंदी आहेत, मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, आपल्या नेत्यांनी विरोध करू नये. हे फक्त राजकारणासाठी सगळ्या जातीं जमवतात. त्यांनी बंजारा समाजाचं वाटलं केलं, धनगर समाजाचं केलं, नुसतं यांना मोर्चाला गर्दी लागते. हे गोरगरीब ओबीसी समजून घ्यावं आणि यांच्या मोर्चाला जाऊ नये. मनोज जरांगेजी, खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. तर मनोज जरांगे यांनी या सगळ्या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि हा केवळ राजकीय हेतूने प्रेरित असा प्रकार आहे असं त्यांचं म्हणणं आहे.